खुद्द वाल्मिक कराडच आता कोर्टात धनंजय मुंडेंविरोधात साक्ष देणार. आपण मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुखांची झालेली हत्या हे सगळं धनंजय मुंडेंच्या इशाऱ्यावरून झालं असं खुद्द वाल्मिक कराडच कबूल करणार, अशा चर्चांना उधाण आलंय. उलट त्या सरमाड्यांनी का खरमाड्यांनी त्यांनी मान्य न्यायालयात सांगितलं पाहिजे. मी जे हे खुना केले, पैसे जमा केले, हे जे पाप केलं ते मी धनंजय मुंडेसाठी केले. राजीनामा देऊन मुंडेंच्या अडचणी संपल्या नाहीयेत. मुंडेंवर थेट 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरते. धनंजय मुंडेंचा थेट खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचाही आरोप करण्यात आलाय. अशातच खुद्द वाल्मिक कराडच धनंजय मुंडेंविरोधात कोर्टात साक्ष देईल का, अशा चर्चांना उधाण आलंय. या चर्चांमागचं कारण काय? खरंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंविरोधात साक्ष देऊ शकतो का? धनंजय मुंडेंवर नेमके काय आरोप होत आहेत? यातून धनंजय मुंडेंच्या अडचणी कशा वाढू शकतात, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. संतोष देशमुखांच्या हत्येचे निर्घृण फोटो समोर आलेत आणि धनंजय मुंडेंनी तब्येतीचं कारण देत आपला राजीनामा सोपवला. पण तरीही धनंजय मुंडेंसमोरच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीये. सरपंच संतोष देशमुखांची हत्या खंडणी प्रकरणामुळे झाली आहे, असा दावा पोलिसांनी केज कोर्टाला सादर केलेल्या चार्जशीटमधून केला आहे. आणि याच खंडणी प्रकरणात धनंजय मुंडेंचा सहभाग असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. खंडणीसाठीची महत्त्वाची बैठक धनंजय मुंडेंच्या हजेरीत सातपुडा बंगल्यावर झाली आहे, असा मोठा आरोप सुरेश धस यांनी केला. वाल्मिक अण्णाशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही, तर संतोष देशमुखच्या खुनाचं पान धनंजय मुंडेंच्या परस्पर कसं हललं, हा माझा सवाल. ही घटना ही खंडणीमुळे झालेली आहे आणि मी आरोप केलेला आहे. त्याचं उत्तरही भविष्यात ते मंत्रिपदावर राहिले काय नाही राहिले काय त्यांना उत्तर द्यावं लागेल की सातपुडा बंगल्यावरती खंडणीच्या संदर्भात बैठक झाली होती का नाही, याचं उत्तर मात्र धनंजय मुंडे यांना द्यावं लागेल. एकीकडे सुरेश धस तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांनी मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली आहे. आरोपींचे धनंजय मुंडे यांच्याबरोबर जवळचे संबंध आहेत. आरोपींनी सगळं काही धनंजय मुंडेंच्याच सांगण्यावरून केलंय, असा आरोप करत मनोज जरांगे पाटलांनी वाल्मिक कराडने आणि त्याच्या कुटुंबियांनी धनंजय मुंडेंचं नाव घेतलं पाहिजे, असा सल्ला दिला आहे. धनंजय मुंडे 302 मध्ये, कारण वाल्मिक तेव्हा पैसे कमीत होते याच्यासाठी, धनंजय मुंडेसाठी. पाप कोणासाठी केलं? त्यांनी धनंजय मुंडेसाठी. उलट त्या सरमाड्यांनी का खरमाड्यांनी त्यांनी मान्य न्यायालयात सांगितलं पाहिजे. मी जे हे खुना केले, पैसे जमा केले, हे जे पाप केलं ते मी धनंजय मुंडेसाठी केले. कारण त्याला बोलणं गरजेचं आहे. पाप डोक्यावर ठेवून त्यांनी मरू नये. तो मरणारच आहे आता त्याला फाशीची. त्यामुळे त्यांनी पाप डोक्यावर घेऊन मरू नये. आणि त्याच्यात एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबालाही सांगतो, तुम्ही कोणासाठी पाप केलंय? धनंजय मुंडेसाठी केलंय हे तुम्ही म्हणा. कारण तुमच्या एक नंबरच्या आरोपीनं तुमच्या कुटुंबासाठी कमी केलं, इतकं त्या धनंजय मुंडेसाठी केलं. तो मजात फिरण इकडं आणि तुमच्या माणसं जेल भोगतील. त्याच्यामुळं त्या एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबांनी सुद्धा सांगायला पाहिजे, आरोपीनं सुद्धा एक नंबरचं सांगायला पाहिजे की ही खंडणी मी धनंजय मुंडेसाठीच मागितली होती, खून सुद्धा धनंजय मुंडेसाठीच केला, हे त्यांनी सांगितलं पाहिजे. कारण अर्ध पाप त्याच्या डोक्यावर ठेवलेलं बरं, सगळं पाप घेऊन त्या आरोपींनी मरू नये. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे किती जवळचे संबंध आहेत हे लपून राहिलं नाहीये. वाल्मिक कराडने मुंडेंच्या घरात घरगडी म्हणून काम पाहिलंय. मुंडे घराण्यात फूट पडल्यानंतर वाल्मिकने धनंजय मुंडेंची साथ दिली आहे. तेव्हापासून वाल्मिक कराड मुंडेंबरोबर निष्ठावंत असल्याचं बोललं जातं. त्याच कराडला आणि त्याच्या कुटुंबियांना जरांगेंनी थेट मुंडेंविरोधात बोलण्याचा सल्ला दिला आहे. यावर ते काय करतात? खरंच धनंजय मुंडे यांच्या विरोधात साक्ष देतात का, की या प्रकरणापासून धनंजय मुंडेंना दूर ठेवतात, हे लवकरच कळेल. तुर्तास तुम्हाला याबाबत काय वाटतं? उत्तर कमेंट करून नक्की कळवा.